बुध ग्रहाचे पुष्य नक्षत्रात गोचर होणार असून 8 राशींना सुखसमृद्धी, पगार वाढ, नवीन संधी आणि धनलक्ष्मीची कृपा प्राप्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे. होय, पुष्य नक्षत्र सर्वात शुभ मानलं जातं. या नक्षत्रात होणारे बुधाचे गोचर तुमच्यासाठी कसे ठरू शकेल, चला जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला 9 ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. जेव्हा ग्रह राशी गोचर आणि नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्यांचे मानवी जीवनावर, देश दुनियेवर दुरोगामी परिणाम होऊ शकतात असं मानलं जातं. नक्षत्रांची मिळून रास तयार होते. नक्षत्र गोचराचा प्रभाव राशींवर आणि राशींच्या व्यक्तीवर पडत असतो. 8 ऑगस्ट रोजी बुद्धी, तर्क, संवाद आणि व्यवसायाशी संबंधित असलेला बुध ग्रह पुनर्वसू नक्षत्रातून पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. बुधाच्या पुष्य नक्षत्रातील प्रवेशामुळे ज्ञान, करिअर, आर्थिक समृद्धी आणि व्यावसायिक बाबींसाठी एक दुर्मिळ आणि शुभयोग तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिदेव असून त्याचा अधिपती ग्रह गुरु आहे. बुध स्थिरतेचे नक्षत्र असलेल्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतोय तेव्हा निर्णय घेण्याची क्षमता बळकट करतो आणि आत्मविश्वास वाढवतो असं मानलं जातं. आता पुष्य नक्षत्राच्या एका चरणात गुरु विराजमान आहे. या काळात केलेले व्यावसायिक करार, नवीन गुंतवणूक आणि करिअर संबंधीचे मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. बौद्धिक कार्य, शेअर बाजार, बँकिंग, विपणन, माध्यम आणि व्यवसाय या क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना लाभ मिळू शकतो असं म्हटलं जात आहे. मग यात पहिली भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीचा पगार वाढेल. काही अडचणी असतील पण कायद्याची बंधनं पाळण्यात हयगय करू नये असा सल्ला दिला जातोय. प्रसंगी वेळ लागला तरी हरकत नाही, पण कागदपत्रे नीट वाचून घ्यावी. भविष्यात अडचणी दूर होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रेमात सफलताही मिळेल आणि धनलक्ष्मीची कृपा तर कायम राहील. दुसरी वृषभ रास. वृषभ राशीवर सुद्धा धनलक्ष्मीची कृपा राहणार आहे. थोडे ताणतणाव राहू शकतात. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज होऊ शकतात, मात्र महत्त्व लवकर पटेल. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक उलाढाली करताना खबरदारी घ्यावी असा सल्ला दिला जातोय. कोणीतरी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतात. प्रवासात सतर्क राहावं. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. खर्चावर नियंत्रण ठेवावं. अनुकूलता अनुभवायला नक्कीच मिळेल, मात्र मोहापासून दूर राहावं असा सल्ला दिला जातोय. तिसरी मिथुन रास. ग्रहमानाची अनुकूलता मिथुन राशीच्या बाजूने राहणार आहे. महत्वाची कामं सुरुवातीला आटपून घ्यावी. शिवाय या काळात एखाद्या समारंभात सहभागी होण्याची शक्यताही आहे. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणं सुद्धा होईल, मात्र प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहावं असा सल्ला दिला जातोय. नोकरीत कामाचा ताण असला तरी अनेकांचे सहकार्य मिळेल. कामे आटोक्यात येतील. सोप्या पद्धतीने यश मिळेल. धनलाभ होईल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावं असा सल्ला दिला जातोय. त्यानंतर कर्क रास. कर्क राशीला सुद्धा नवीन संधी मिळतील. मनात एखादी नाविन्यपूर्ण कल्पना विकसित होईल. अनेकांचे लक्ष वेधले जाईल. वाहने जपून चालवण्याचा सल्ला दिला जातोय. प्रवासात मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळावी. सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. नोकरीत नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. पगारवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. अचानक काही लाभ सुद्धा होऊ शकतो. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जाईल. नातलगाच्या भेटीगाठी होतील. बोलून मन मोकळं होईल असं सांगितलं जात आहे. त्यानंतर आहे सिंह रास. सिंह राशीला यश मिळणार आहे. सफलताही मिळेल. कामाचा ताण राहू शकतो. या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं असा सल्ला दिला जातोय. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्षही द्यावं. अनुकूल परिस्थिती राहील. चांगल्या बातम्या कानावर पडू शकतात. मौज मज्जा करण्यासाठी ही वेळ आणि पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात तुम्ही सहभागी व्हाल. लोकांकडून मान सन्मानही मिळेल. नोकरीत अचानक मोठी संधी सुद्धा मिळू शकेल. व्यावसायिक करार मदार होतील. आर्थिक स्तर उंचावेल आणि घरी पाहुणे मंडळी सुद्धा येऊ शकतात. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीसाठी हे ग्रहमान संमिश्र असू शकतं.
संमिश्र ग्रहमानाचा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. एखाद्या नवीन उपक्रमात तुम्ही सहभागी व्हाल. कोणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल, त्या दृष्टीने तुम्ही थोडं सावधपणे वागण्याची गरज आहे असा सल्ला दिला जातोय. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य सुद्धा तुम्हाला मिळू शकते. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. कालांतराने अनेक अडचणी सुद्धा दूर होतील असं सांगितलं जात आहे. त्यानंतर तूळ रास. तूळ राशीला कटू गोड अनुभव येऊ शकतात. काही अडचणी असतील. आरोग्याच्या तक्रारीकडे मात्र दुर्लक्ष करू नये. आहाराचे पथ्य पाळावे हे आवश्यक आहे. योजना गुप्त ठेवाव्या. काही लोक विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. यापासून सावधान राहावं. अनेक अडचणी सुद्धा या काळात दूर होऊ शकतात. जीवनसाथीचा चांगला सहयोग मात्र या काळात तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही चैनीवर खर्च कराल. नोकरीत पारडे जड राहील. कामात अडथळे येऊ शकतात. काहींना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीने मोहापासून दूर राहावं असं सांगितलं जात आहे. अनुकूल परिस्थिती राहणार आहे. योग्य तिची दखल घेतली जाईल. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्यावे. त्यांच्याशी संवाद ठेवावा. काहींना जवळचा प्रवास करावा लागणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीत अचानक बदल सुद्धा होऊ शकतात. व्यवसायात सुद्धा भरभराट होणार आहे. पैशाचा हिशेब ठेवण्यात चाल ढकल करता कामा नये याची काळजी घ्यावी. हाती पैसा खेळता राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर धनुरास. धनुराशीला महत्त्वाची कामं करून घ्यावीत असा सल्ला दिला जातोय. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाणार आहे. सहकारी वर्गाची चांगली साथ तुम्हाला मिळणार आहे. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी सुविधा वाढवून मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाची लगबग राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल काळ आहे. काहींना प्रवास घडून येईल. आरोग्याची काळजी घ्यावी. आहाराचे पथ्य पाळावे. लोकांना प्रत्युत्तर देण्यात महत्त्वाचा वेळ वाया घालवू नये असंही सांगितलं जात आहे. त्यानंतर मकर रास. मकर राशीला चंद्राचं भ्रमण चांगलीच फळं देऊ शकतो. व्यवसायात मकर राशीच्या व्यक्ती सतत व्यस्त राहील. हाती पैसाही येईल. मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी लागेल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. घरी पाहुणे मंडळी येऊ शकतात. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण सुद्धा राहू शकतं. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळू शकेल. भेटवस्तूंशी देवाणघेवाण होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार सुद्धा जाहीर होतील. त्यानंतर कुंभरास. कुंभ राशीची भरभराट होणार आहे. होय, मनात काळजीचे विचार राहू शकतात. मात्र लवकरच परिस्थिती बाजूने होईल. जुनी एणी वसूल होतील. जमिनीच्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे असा सल्ला दिला जातोय. नीट माहिती घेऊन व्यवहारच करा असंही सांगितलं जात आहे. मात्र खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. व्यवसायात भरभराट होणारच आहे. हाती पैसाही खेळता राहणार आहे. आर्थिक निर्णय मात्र जपून घ्यावे असा सल्ला दिला जातोय. काहींना जवळचा प्रवास सुद्धा घडून येईल. घरी अचानक पाहुणे मंडळी येतील. नोकरीत बदल होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. त्यानंतर शेवटची मीन रास. मीन राशीला प्रेमात सफलता मिळू शकते. होय, थोडी दगदग होईल. मात्र यशाकडे नेणारा काळ आहे. काळजी करण्याचं कारण नाही असंही सांगितलं जात आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसायात भरभराट होईल. योजना लोकांना आवडतील. धनलक्ष्मीची प्रसन्नताही राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद सुद्धा तुम्हाला या काळात घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. उत्तरार्धात जवळच्या नातेवाईकांच्या भेटी सुद्धा होऊ शकतात. मग 8 ऑगस्ट रोजी बुध गोचर होणार आहे. बुधाचे पुष्य नक्षत्रात हे गोचर होणार आहे आणि म्हणून 8 राशींना सुख समृद्धी, पगारवाढ, नवीन संधी, धनलक्ष्मीची कृपा प्राप्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मग बुधाचं गोचर तुमच्या राशीसाठी कसं आहे कमेंट करून नक्की सांगा. पण ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.